तू असं का केलंस ग? अगं आम्हाला सांगायचं तरी, एकदा बोलली असतीस आमच्याशी. असं परस्पर गाडी विकून मोकळी झालीस. अगं आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधला असता ना. आता काय करणार आहेस तू? आई हे बघ, आता माझा नाही दिव्याचा आनंद खूप महत्वाचा आहे. ते गाडीचं बघू आपण नंतर. गाडी एवढ्या सहज विकलीस तू? शिवानी, मला माहितीये ना, हे गेल्यानंतर तू रोज सकाळी उठून तुझ्या गाडीजवळ जायचीस, तिला पुसायचीस. तुला कधी बोलावंसं वाटलं ना तर तुझ्या गाडीशी गप्पा मारायचीस तू. तिच्यासोबत बोलून तुझं मन मोकळं करायचीस. ती तुझ्यासाठी फक्त गाडी नव्हती ग, तुझ्या मनाचा एक हळवा कोपरा होती. आणि तू ती गाडी सहज विकून टाकलीस. ठीक आहे का आई, काही गोष्टी आयुष्यभर नाही जोडून ठेवता येत. आई मी आलेच सुधाकडे जाऊन. काय झालं? असे का बसलाय? तुझ्या लग्नासाठी पैसे लागणार आहेत ना, याचा विचार करतोय म्हणून बसलोय. हा मग तुला माहित आहे, अगं शिवानं तिची गाडी विकली आहे. दिव्या, अगं तुझ्या मनाला जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे ग. अगं त्या पोरीचे आभार मान. भैयाजी, शिवा बहीणच आहे ना माझी, मग बहिणीसाठी करते ती हे सगळं. शिवा मला कळतंय गाडी विकायला लागली, पण गरजच होती ना ग आपली. नाहीतर कुठून आणणार होतो आपण एवढे पैसे? त्यावर आता इतकं इमोशनल नका हो प्लीज. शिवा तू काळजी करू नकोस, मी परतफेड करेन तुला ह्याची. लग्नानंतर ना माझ्या नवऱ्याकडून नवीन कोरी गाडी घेऊन देईन तुला. नको दिव्या, काही गोष्टींची ना परतफेड होत नसते. तुमच्या काळजाचा तुकडा होती तुमची गाडी, ती विकली मी. ज्या गाडीवर बसून तुमचा वेगळाच रुबाब दिसायचा, मला तुमच्या बरोबर त्या गाडीवर बसून एक एवढं भारी वाटायचं. ती गाडी नाही जपता आली मला. ज्या गाडीवर बसून तुमच्या बरोबर मला खूप आनंद व्हायचा, ती गाडी विकून आले मी आज. मला ना प्रॉब्लेम हाच होतोय की माझ्या आयुष्यातनं माणसं निघून जात आहेत, गोष्टी निघून जात आहेत. का मी काय केलंय? का मिळतेय मला ही शिक्षा? मी काही चुकीचं वागले का? मला सतत या गोष्टीचं वाईट वाटत राहते की माझी जवळची माणसं माझ्या आयुष्यात नाहीच आहेत, ती निघून जात आहेत. काय काय केल्याने हे सगळं थांबेल? मी काय करायला पाहिजे? माझ्या मनासारख्या गोष्टी होणार आहेत का नाही होणार आहेत, तर त्या कधी होणार आहेत? तुमच्याकडनं आता उत्तराची अपेक्षाही नाहीये, कारण प्रश्न विचारण्याचा अधिकार मी गमावून बसले. तुमची गाडी नाही जपता आली मला, विकून टाकली मी. तुम्ही सर आता एक विंटेज RX 100 घेतली आहे ना? हो.
सर मला माहिती आहे तुम्हाला अशा विंटेज कार्स कलेक्ट करायला आणि बाईक्स कलेक्ट करायला खूप आवडतं. सो तुझं काम काय आहे? सर ॲक्च्युली ती RX-100 मला हवी आहे. काय? सॉरी. सर मला माहिती आहे की ती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, पण डोंट वरी, मी तुम्हाला डबल पैसे देईन. काय काय नाव काय तुझं? आशुतोष देसाई. आशुतोष. कसं आहे माहिती का आशुतोष, प्रत्येक गोष्ट पैशात नाही मोजता येत आणि या गाडीसाठी मला खूप वाट बघायला लागली. नो, तू आत्ता मला ब्लँक चेक जरी दिलास ना तरी ही गाडी मी तुला देणार नाही. त्यामुळे मी ती गाडी देऊ शकत नाही. सर प्लीज सर. हे बघ, मी माझा डिसिजन दिलेला आहे, सर त्यामुळे तू येऊ शकतोस. सर माझं ऐकून घ्या ना. तुमच्यासाठी गाडी ती महत्त्वाची आहे, मला मान्य आहे, पण तेवढीच महत्त्वाची माझ्यासाठी आहे. सो मी तुम्ही मागाल तितकी प्राईस द्यायला तयार आहे, पण प्लीज एकदा कन्सिडर करा ना. हे बघ,